नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये. आणि आजचा हा व्हिडिओ आहे एक मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ. मला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की बाथरूमच्या टाईल्स या कशा स्वच्छ करायच्या, खाऱ्या पाण्याच्या किंवा अतिक्षार असलेल्या पाण्यामुळे सतत पाणी पडत राहिल्यामुळे बाथरूममधल्या या ज्या फरशा आहेत, टाईल्स आहेत, खूप पांढऱ्या पडलेल्या आहेत. बराच वेळ या टाईल्सच्यामध्ये असलेली गॅप यामध्ये अगदी काळपट अशी बुरशी आणि घाण साचलेली आहे आणि त्यामुळे स्पेशली या पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाथरूममध्ये एक प्रकारची दुर्गंधी सुद्धा येते. तर यावरती एखादा सोपा आणि घरगुती असा उपाय सुचवा. कितीही महागडं जरी हे टॉयलेट क्लीनर वापरलं तरी त्याच्या वापरामुळे हवी तेवढी स्वच्छता या टाईल्सची आपल्याला दिसून येत नाही. त्याचबरोबर दुर्गंधी सुद्धा यामुळे दूर होत नाही. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये असा एक घरगुती उपाय आपण पाहणार आहोत, ज्याच्या फक्त एकाच वापरामुळे तुम्ही पाहाल तुमचे बाथरूममधल्या असलेल्या या टाईल्स अगदी नव्यासारख्या चमकू लागतील. त्याचबरोबर या सोल्युशनच्या वापरामुळे तुम्ही पाहाल बाथरूममध्ये असलेली एक प्रकारची दुर्गंधी, पावसाळ्यात येणारे चिलटं, पाखरं वगैरे सुद्धा बाथरूममध्ये होत नाहीत. घरातील मोजक्या वस्तूंचा वापर करून हे अगदी असरदार असं सोल्युशन आपण बनवणार आहोत. आणि यासाठी आपल्याला असा एखादा प्लॅस्टिकचा न वापरात येणारा एखादा डब्बा किंवा भांडं आपल्याला हवं आहे. वापरात येणारं कुठलंही भांडं आपल्याला वापरायचं नाही. आता सगळ्यात आधी या भांड्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे एक मोठा चमचा खाण्याचा सोडा, म्हणजेच बेकिंग सोडा. बेकिंग पावडर नाही तर बेकिंग सोडाच आपल्याला इथे हवा आहे. यानंतर यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे एक मोठा चमचा वॉशिंग पावडर. जी कुठली वॉशिंग पावडर तुम्ही कपड्यांसाठी वापरता किंवा लिक्विड वापरत असाल तर लिक्विडसुद्धा यामध्ये मिक्स करू शकता. यासोबतच 2 मोठे चमचे व्हिनेगर आणि जे कुठलं क्लीनर तुम्ही टॉयलेट क्लिनिंगसाठी वापरता, मग ते कुठल्याही ब्रँडचं असू द्या, ते क्लीनर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. व्हिनेगर नसेल तर याऐवजी तुम्ही 2 मोठे चमचे लिंबाचा रससुद्धा यामध्ये मिक्स करू शकता. हे सोल्युशन बनवण्यासाठी जे कुठले इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये वापरलेले आहे त्याची ऑनलाईन परचेस लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. हवी असल्यास ते तुम्ही चेक करू शकता. आता या सगळ्या वस्तू छान आपल्याला यामध्ये मिक्स करायच्या आहेत. हे मिक्स करत असताना तुम्ही पाहाल या सगळ्या वस्तूंची छान रिॲक्शन होते आणि हे सोल्युशन थोडंसं फ्लफी आपल्याला दिसायला लागतं, परंतु अगदी मिनिटभरातच पुन्हा ते लिक्विड फॉर्ममध्ये येतं. त्यामुळे वापरणंसुद्धा अगदी सोपं जातं. तर पहा, आता याच सोल्युशनचा वापर करून आपण बाथरूमच्या या सगळ्या टाईल्स स्वच्छ करणार आहोत. मिनिटभरातच अगदी फ्लफी हे सोल्युशन अगदी लिक्विडी फॉर्ममध्ये आलेलं आहे आणि याच्याच वापराने आज आपण टाईल्स स्वच्छ करायला घेऊया. आता हे तयार सोल्युशन जिथे तुम्हाला वाटतं की टाईल्स खूप खराब झालेले आहेत किंवा पांढरट शेवाळल्यासारखे डाग या टाईल्सवरती जमा झालेले आहेत, अशा सगळ्या ठिकाणी हे सोल्युशन आपल्याला अगदी 5 ते 10 मिनिटासाठी एखाद्या ब्रशच्या साहाय्याने पसरून ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतरच आपण क्लिनिंग करणार आहोत. बाथरूमच्या टाईल्स आणि भिंती स्वच्छ करण्यासाठी मी ऑनलाईन एक टाईल्स क्लिनिंगचा हा ब्रश मागवला होता, ज्याला अगदी हार्ड असे ब्रिसल्स आहेत. एका साईडला ब्रिसल्स आणि दुसऱ्या साईडला पाणी वाईप करण्यासाठी एक वायपरसुद्धा याला अटॅच आहे. त्याचबरोबर अगदी लांब असा स्टिक याला दिलेली आहे, त्यामुळे कितीही उंच भिंती जरी असल्या तरी त्या स्वच्छ करणं अगदी सोपं जातं. आपल्या घरातील बऱ्याचशा महिलांना कमरेमध्ये वाकताना त्रास होतो, पाठीचे त्रास असतात, तर अशांसाठी हा ब्रश खरंच खूप उपयोगाचा ठरू शकतो. त्याचबरोबर अगदी कमी मेहनतीत हा ब्रश अशा टाईल्स किंवा भिंती अगदी सहज सोप्या पद्धतीने स्वच्छ करण्यास मदत करतो, कारण हा अगदी 360 अँगलमध्ये रोटेटही होतो. त्यामुळे अगदी प्रत्येक कोपरा ना कोपरा हा रोटेट झाल्यामुळे स्वच्छ करण्यात सोपा जातो. तर हा ब्रशसुद्धा मी ॲमेझॉनवरूनच ऑनलाईन ऑर्डर केला होता. तुम्हाला हवा असल्यास याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही चेक करू शकता. तर याच ब्रशच्या वापराने तुम्ही पाहिलंत या ज्या टाईल्स आहेत त्याचे कॉर्नर्स आहेत ते मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. बऱ्याच वेळ बऱ्याचशा टाईल्सच्या मध्ये असलेल्या या गॅपमध्ये सुद्धा काळपट अशी ही बुरशी तयार होते. पावसाळ्यात शक्यतो हे प्रॉब्लेम आपल्याला खूप जाणवतात आणि यामुळे बाथरूममध्ये एक प्रकारची दुर्गंधीही येऊ लागते. तर अशा या बुरशींवरती किंवा खाऱ्या पाण्याचे डाग जर भिंतींवरती आले असतील तर त्यासाठी सुद्धा हे सोल्युशन खूपच उपयोगाचं ठरतं. तर ही जी बुरशी आहे तिथे एक 5 मिनटं हे सोल्युशन मी असंच लावून ठेवलं आणि त्यानंतर एका छोट्या ब्रशने मी आता हे घासून घेणार आहे. तर तुम्ही पाहाल अगदी बिना मेहनत काही सेकंदातच हे सगळी बुरशी किंवा हे जे खाऱ्या पाण्याचे डाग आहेत ते सुद्धा अगदी सहज स्वच्छ होण्यात मदत होते.
या सोल्युशनमध्ये आपण बेकिंग सोडा आणि विनेगरचा वापर केलेला आहे. विनेगरच्या वापरामुळे जी दुर्गंधी बाथरूममध्ये तयार होत असते ती दुर्गंधी दूर करण्यास विनेगर, बेकिंग सोडा खूपच उपयोगाचा ठरतो. त्याचबरोबर ही बुरशी किंवा असं फंगस तयार झाल्यामुळे एक प्रकारचे जंतूसुद्धा यामध्ये तयार होत असतात. तर हे जंतू दूर करण्यासाठी, बाथरूम हे निर्जंतुक करण्यासाठी सुद्धा विनेगर आणि बेकिंग सोडा हे खूपच उपयोगाचा ठरतो. आता या ब्रशचा ब्रिसलचा भाग क्लिनिंग करण्यासाठी आपण वापरल्यानंतर हे जे पाणी आहे ते वाईप करण्यासाठी या ब्रशचा जो वायपर आहे तो आपल्याला वापरायचा आहे. त्यामुळे हे जे बाथरूम आहे ते सुद्धा पटकन ड्राय होण्यास मदत होते. अगदी रोजच्या रोज अंघोळी झाल्यानंतर, बाथरूममधलं पाण्याचं सगळं काम झाल्यानंतर असा एक ब्रश आपल्याला घरामध्ये ठेवायचा आहे आणि प्रत्येकाला सांगून ठेवायचं आहे की बाथरूम वापरून झाल्यानंतर या वायपरचा वापर करून बाथरूम हे आपल्याला कोरडं ठेवायचं आहे. बाथरूम हे जेवढं तुम्ही कोरडं ठेवाल तेवढंच यामध्ये बुरशी किंवा फंगस तयार होत नाही. कुठलीही दुर्गंधी या पावसाळ्यामध्ये बाथरूममध्ये येत नाही. त्यामुळे असा एखादा ब्रश आपल्या बाथरूममध्ये हा नक्की असावा. आता तुम्ही पाहिलत की या सोल्युशनचा वापर करून या सगळ्या टाईल्स आपण स्वच्छ केलेल्या आहेत. स्वच्छ पाण्याने मी या धुवूनही घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात शेवटी या वायपरने मी आता ही फरशी आहे ती वाईपसुद्धा करून घेणार आहे. आणि सगळ्यात शेवटी याचा रिझल्ट तुम्ही इथे पाहताय. बाथरूमच्या या टाईल्समध्ये असलेली ही बुरशी, काळपटपणा, पांढरट असे क्षारांचे डाग अगदी सहज आणि सोप्या रीतीने स्वच्छ झालेले आहेत. अगदी प्रत्येक वेळेस शक्य नसलं तरीसुद्धा अगदी 15 दिवसातून एकदा असं हे होममेड सोल्युशन बनवून जर तुम्ही बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ केल्या तर या टाईल्स अगदी सहज, सोप्या पद्धतीने आणि बिना मेहनत स्वच्छ होतात. सो फ्रेंड्स, मला आशा आहे की आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरला असेल. माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, किती उपयोगाचा ठरला आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.